म्हणजे काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक असा व्हिडिओ व्हायरल झाला ज्यानं सगळ्यांनाच अक्षरशः धक्का दिला. सजलेला विवाह मंडप, उपस्थित पाहुण्यांची गर्दी आणि अचानक जीवाच्या आकांतानं धावत सुटलेला नवरदेव. हा सीन एखाद्या चित्रपटातला नाही तर बीड जिल्ह्यातल्या कपिलदार इथं घडलेल्या एका खऱ्या घटनेचा आहे. या व्हिडिओमध्ये नवरदेव अक्षरशः लग्न मंडपातून पळताना दिसतोय आणि या पळण्यामागचं कारण होतं एक गंभीर गुन्हा. कपिलदारमध्ये एका अल्पवयीन मुलीचा बालविवाह गुपचूप लावण्याची संपूर्ण तयारी सुरू होती. मंडप सजला होता, विधींची तयारी पूर्ण झाली होती, पाहुण्यांची गर्दी जमली होती आणि काही क्षणातच 2 जीवांचं आयुष्य एका बेकायदेशीर बंधनात अडकणार होतं. पण म्हणतात ना, कायद्याचे हात खूप लांब असतात. या बालविवाहाची गोपनीय माहिती पोलिसांपर्यंत पोहोचली आणि काही क्षणातच परिस्थिती पूर्णपणे बदलली. पोलीस आणि सामाजिक कार्यकर्त्यांची टीम तातडीनं घटनास्थळी दाखल झाली. लग्नाच्या आनंदात बुडालेल्या त्या मंडपात अचानक भीतीचं सावट पसरलं. पोलिसांना पाहताच नवरदेवाच्या पायाखालची जमीनच सरकली. काही क्षणांपूर्वी जो व्यक्ती आयुष्याची नवी सुरुवात करणार होता तोच व्यक्ती अचानक स्वतःला वाचवण्यासाठी मंडपातून पळ काढताना दिसला. पाहुण्यांच्या डोळ्यांसमोरच नवरदेवानं अक्षरशः धूम टोकली आणि हा सगळा थरार कॅमेऱ्यात कैद झाला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला. आता ही सगळी स्टोरी सांगण्यामागचं कारण काय, तर अजूनही आपल्या समाजात असे बालविवाह होत आहेत. म्हणूनच कायद्यानुसार हा गुन्हा किती गंभीर मानला जातो, बालविवाह केल्यावर नेमकी कोणती शिक्षा होते आणि आजच्या आधुनिक काळातही बालविवाह का होत आहेत याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. मंडळी, सजलेला लग्नाचा मंडप, वाजत गाजत सुरू असलेला सोहळा, पाहुण्यांची गर्दी आणि 2 आयुष्य एकत्र येण्याच्या तयारीत. बाहेरून सगळं आनंदाचं चित्र दिसतं, पण याच मंडपात जर नवरी 18 वर्षांखालची असेल तर हा आनंदाचा सोहळा एका क्षणात गुन्ह्यात बदलू शकतो आणि लग्नाची हीच वेळ आयुष्यभराचा पश्चाताप बनू शकते. भारत आज आधुनिकतेकडे झपाट्यानं वाटचाल करतोय. शिक्षण, तंत्रज्ञान, करिअर, प्रत्येक क्षेत्रात प्रगती होतीये. पण या प्रगतीच्या प्रवाहात अजूनही काही ठिकाणी बालविवाहासारखी धोकादायक आणि बेकायदेशीर प्रथा जिवंत आहेत. अनेकदा परंपरेच्या नावाखाली, गरिबीमुळे किंवा समाजाच्या दबावामुळे पालक आपल्या अल्पवयीन मुलींचं लग्न लावण्याचा निर्णय घेतात. त्यांना वाटतं मुलगी सुरक्षित राहील, तिची जबाबदारी पूर्ण होईल, पण ते हे विसरतात की हा निर्णय तिच्या आयुष्यावर कायमचा परिणाम करू शकतो. काही वेळेस ही कहाणी वेगळी असते. शाळा आणि कॉलेजमध्ये शिकणारी मुलं मुली एकमेकांच्या प्रेमात पडतात. सुरुवातीला हे प्रेम निरागस वाटतं. एकत्र वेळ घालवणं, भविष्याची स्वप्न पाहणं, एकत्र आयुष्य जगण्याचं वचन देणं, त्या वयात सगळं खरं वाटतं. भावना तीव्र असतात आणि जगाविरुद्ध जाऊनही एकत्र राहण्याची तयारी असते. पण याच भावनेच्या भरात घेतलेला एक निर्णय आयुष्यभरासाठी संकट बनू शकतो. अनेक वेळा मुलं मुली कुटुंबाच्या विरोधामुळे पळून जाऊन लग्न करतात. त्यांना वाटतं आम्ही एकमेकांवर प्रेम करतो, मग लग्न करण्यात काय चूक आहे. पण कायद्याच्या दृष्टीनं मुलगी 18 वर्षांखालील असेल तर तिच्याशी लग्न करणं हा गंभीर गुन्हा मानला जातो. भारतात बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006 स्पष्ट करतो, मुलीचं किमान वय हे 18 वर्ष आणि मुलाचं 21 वर्ष असलं पाहिजे. या वयापूर्वी लग्न करणं किंवा लावणं बेकायदेशीर आहे आणि हा कायदा फक्त कागदावर नाही तर त्याची अंमलबजावणी तितकीच कठोर आहे. जर कोणी 18 वर्षांखालील मुलीशी लग्न केलं तर त्याला 2 वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो आणि 1 लाख रुपयांपर्यंत दंड ठोठावला जाऊ शकतो. एवढंच नाही तर लग्न लावणारे पालक, पुजारी, मध्यस्थ आणि लग्नाला उपस्थित असणारे वडाडी मंडळी या सगळ्यांवरही गुन्हा दाखल होऊ शकतो. अनेकांना वाटतं मुलीची संमती आहे, मग काय प्रॉब्लेम आहे. पण कायदा स्पष्ट सांगतो, अल्पवयीन मुलगी कायदेशीर संमती देऊ शकत नाही, कारण त्या वयात ती पूर्णपणे परिपक्व नसते, सज्ञान नसते आणि तिच्या निर्णयाचे परिणाम समजण्याची क्षमता मर्यादित असू शकते. त्यामुळे तिची संमती कायद्याच्या दृष्टीनं ग्राह्य धरली जात नाही. यात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आज तुम्हाला वाटलं की सगळं ठीक आहे, लग्न झालं, आयुष्य सुरू झालं, पण काही वर्षांनी जर मुलीने तक्रार केली तरी देखील तुमच्यावर थेट गुन्हा दाखल होऊ शकतो. पोलीस कारवाई करू शकतात, कोर्टात केस चालू शकते आणि तुमचं पूर्ण आयुष्य एका चुकीच्या निर्णयामुळे पूर्णपणे बदलू शकतं. म्हणजे खरं तर बालविवाहाचा परिणाम फक्त कायदेशीर नसतो, तर तो सामाजिक आणि वैयक्तिक आयुष्यावरही खोल परिणाम करतो. लग्नानंतर अनेक मुलींना शिक्षण सोडावं लागतं, त्यांच्या स्वप्नांचा अंत होतो, करिअर करण्याची संधी संपते, लवकर जबाबदाऱ्या येतात आणि अनेक वेळा लवकर मातृत्वामुळे त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम देखील होतो. एक मुलगी जी डॉक्टर, इंजिनियर, अधिकारी किंवा स्वतःच्या पायावर उभी राहणारी व्यक्ती बनू शकली असती, ती एका चुकीच्या निर्णयामुळे घराच्या 4 भिंतीत अडकून जाते.
सरकार आणि कायदा बालविवाह रोखण्यासाठी सतत प्रयत्न करतायत. पोलिसांना अशा प्रकरणांमध्ये तात्काळ कारवाई करण्याचे अधिकार आहेत. जर कुठे बालविवाह होत असल्याची माहिती मिळाली तर पोलीस लगेच घटनास्थळी पोहोचून लग्न थांबवू शकतात आणि संबंधितांवर गुन्हा दाखल करू शकतात. त्यासोबतच बालविवाह रोखण्यासाठी सरकारनं चाइल्डलाईन नंबर 1098 देखील जारी केले. आज सोशल मीडियाच्या काळात अशा घटना लगेच समोर येतात. लोक जागरूक झालेत आणि कायद्याचा धाकही वाढलाय. त्यामुळे बालविवाह करणं म्हणजे थेट स्वतःला संकटात ढकलणं आहे. म्हणजे प्रेम करणं चुकीचं नाही. कोणावर प्रेम करणं हा गुन्हा नाही, पण त्या प्रेमासाठी घेतलेला निर्णय योग्य वयात आणि योग्य पद्धतीने घेतला पाहिजे. कारण प्रेम आयुष्य घडवण्यासाठी असतं, उद्ध्वस्त करण्यासाठी नाही. लग्न हा आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय असतो, जो भावनेच्या भरात नाही तर समजूतदारपणाने घेतला पाहिजे. योग्य वय, योग्य वेळ आणि योग्य विचार हे सगळं महत्वाचं असतं. अन्यथा लग्नाचा आनंद काही क्षणांचा असतो, पण त्याची शिक्षा आयुष्यभराची असू शकते. म्हणूनच लक्षात ठेवा, 18 वर्षांखालील मुलीशी लग्न करताय, डेंजर अडका. बाकी तुमच्या आजूबाजूला असे बालविवाहाचे काही प्रकार घडले असतील तर ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि सोबतच तुमचा एखादा मित्र कमी वयात लग्न करण्याचा विचार करत असेल तर त्याला हा व्हिडिओ नक्की पाठवा. आणि आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.